नमस्कार, मी अश्विनी. आज मी तुम्हाला चिकन रस्याची रेसिपी दाखवणार आहे. एक नंबर लागते आणि खायलाही खूप छान झणझणीत चिकन रस्सा. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलो चिकन घ्यायचं. चिकन चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. चिकन व्यवस्थित धुवून झाल्यावरती एक मिडियम आकाराचा कांदा कापायचा, हिरवी मिरची, कढीपत्ता. पहिले आपण चिकन शिजवून घेणार आहे. एक छोटं टमाटर. आता बारीक कुकर ठेवायचा. कुकरमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा. कांद्याला थोडं परतून घ्यायचं. कांदा व्यवस्थित हलवायचा तेलामध्ये, मिक्स करायचा. त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची टाकायची. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांद्याला छान कलर येतो. मग टमाटर टाकायचं. टमाटरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा चमच हळदी टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण व्यवस्थित धुतलेलं चिकन टाकायचं. चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये म्हणजे व्यवस्थित परतून घ्यायचं चिकन. एक ताट ठेवायचं. ताटामध्ये पाणी ओतायचं. पाणी छान गरम झाल्यावर ते आपण मिक्स करून घ्यायचं आपल्या चिकन सोबत. सर्व काही एकदा परत मिक्स करून घ्या. आता आपण कुकरचं झाकण लावून त्याला सिटी करून घ्यायची 2. बघा आपलं चिकन छान प्रकारे एकदम शिजलंय. आता आपण फोडणीसाठी साहित्य घेऊया. लसूण घ्यायचा, अद्रक घ्यायची, खोबरं घ्यायचं, कोथिंबीर घ्यायची. हे सगळं बारीक मऊ वाटण करून घ्यायचं. आपलं वाटण तयार आहे. आता एक टोप ठेवायचा गॅसवरती. त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये खडे मसाले टाकायचे. काळी मिरी, लवंग, जिरं. कांदा टाकायचा, तेजपत्ता टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, टमाटर टाकायचं. सर्व काही व्यवस्थित मिक्स करायचे. पहिले कांदा परतून घ्या, मग सर्व मसाले टाका. आता टमाटर मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी हळदी टाकायची. घरगुती मसाला टाकायचा. तुमच्या तिखटप्रमाणे टाका. धना पावडर अर्धा चम्मच, जिरा पावडर पाव चम्मच, 1.5 चम्मच चिकन मसाला. सर्व काही व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी अळणी टाकायची, जी आपण शिजवलेलं ना त्याची अळणी. म्हणजे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यात वाटण टाकायचं. वाटण ही सर्व मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत आपण वाटण मिक्स करायचं. छान प्रकारे आपलं तेल सुटलेलं आहे. थोडंसं अळणी परत टाकायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा. तेल हे व्यवस्थित सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजवलेलं चिकन टाकायचं. सर्व चिकन टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं. आता तेल सुटेपर्यंत छान होऊ द्यायचं. त्यानंतर आपण जे शिजवलेलं उरलेलं अळणी टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. एक छान उकळी आल्यानंतर गरम मसाला टाकायचा 1 चम्मच. तेही मिक्स करून घ्यायचं. खूप गरम पाणी टाकायचं. तुम्हाला जितका रस्सा हवे त्याप्रमाणे आणि सर्व काही परत मिक्स करून घ्यायचं. छान उकळी आल्यावरती आपण कोथिंबीर टाकायची. छान छान उकळी आलेली आहे. बघा आपलं चिकन रस्सा तयार आहे. एकदम झणझणीत. भाकरीसोबत तर एक नंबर लागतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला फॉलो करा.